नमस्कार. एका छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा तुमच्यासमोर घेऊन येत आहोत काही नवीन एपिसोड्स स्वछंद निर्मित कलायडोस्कोप माझे जीवन गाणे. मित्र हो, कोरोनाचा काळ अर्थात रंगकर्मींसाठी एक मोठा कठीण काळ होता. रिकामी नाट्यगृहे, ओस पडलेल्या खुर्च्या, नांदी नाही, पहिली घंटा नाही, पण प्रेक्षकांसमोर सादर होण्याची उर्मी ती तर कुठे जाणार नव्हती ना. आपण म्हणतो ना, जहा चाह वही राह. हे खरं करत पुण्यातील ललित कला केंद्र विस्ताराच्या प्रयोगशील विद्यार्थ्यांनी खरंच एक नवीन प्रयोग केला. प्रयोगाचं नाव आहे 10x20. नावातून खरंच काही कळत नाही. संकल्पना काय ते गप्पांमधून कळेलच. आज आपली मैत्रीण सौ अपर्णा गोवेकर ह्या एक्सपेरिमेंटल ग्रुपसोबत मनमोकळ्या गप्पा रंगवणार आहे. सोबत आहेत आपले मित्र ऋत्विक तळवलकर, विक्रांत धिवरे, शुभम साठे आणि महेश खंदारे. या सर्वांचे आपल्या ह्या प्लॅटफॉर्मवर मनपूर्वक स्वागत. ते जाणून घेऊया मित्र हो, संकल्पना 10x20. धन्यवाद. तुमच्या या नवीन उपक्रमाबद्दल जाणून घेण्यासाठी, थोडं अधिक जाणून घेण्यासाठी आपण जमलो इथे. स्वच्छंद क्रिएशन थ्रू आपण या गप्पा मारतोय. तर थोडंसं मी आधी स्वच्छंदाबद्दल सांगते. थोडक्यात छंद जोपासणाऱ्या वेगवेगळ्या नवीन उपक्रमांमधून सहभाग असणाऱ्या मंडळींशी आपण गप्पा मारत असतो या उपक्रमातून. आणि अशातूनच नाटक 10x20 या संकल्पनेबद्दल आम्हाला कळलं आणि अधिक जाणून घ्यावं म्हणून आज आपण गप्पांचा कार्यक्रम करतोय. तसं गप्पा छान फ्लो व्हाव्या म्हणून मी काही प्रश्न काढलेत, पण औपचारिक पद्धतीने नको करूयात. ते गप्पा झाल्या तर जरा माझं दडपण कमी होईल थोडं. म्हणजे नाटक 10x20 या थीम बद्दल तुमच्या बोलूयाच आपण. पण त्या सगळ्याच्या आधी मला विचारावं असं वाटतं की तुम्ही सगळेजण ललित कला केंद्राचे विद्यार्थी आहात. तर अभिनयाची आवड हे जरी मुख्य कारण असलं तरी ललितमध्येच प्रशिक्षण घ्यावं असं का वाटलं? एकंदरीत तुमचा प्रवास आणि त्याबद्दल महेश, तुझ्यापासनं सुरुवात करूया. मी ललित आधी काही पुण्यातल्या व्यावसायिक नाटकांमध्ये काम करत होतो. एक 4-5 व्यावसायिक नाटकांमध्ये मी ललित आधी 5-1 वर्ष काम करत होतो. तर त्या 5 वर्षांमध्ये मी बालकलाकार म्हणूनच बहुतेक नाटकांमध्ये काम करत होतो. आणि त्या दरम्यान मला असं नेहमी वाटायचं की एखादी गोष्ट मी जी करतोय ती योग्य आहे की नाहीये. जर एखादं वाक्य असं घेतोय, एखादी मुवमेंट घेतोय, तर ती बरोबर आहे की चूक आहे, की मी फक्त जो दिग्दर्शक सांगतोय त्या दिग्दर्शकाची रिक्वायरमेंट पूर्ण करतोय आणि नाटकाची स्क्रिप्ट पुढे घेऊन जातोय वाक्य घेऊन, की मी खरंच काहीतरी योग्य करतोय, हा प्रश्न मला पडायचा. तर त्यामुळे मला असं वाटलं की काहीतरी माझं मला कळलं पाहिजे, की ना की फक्त दिग्दर्शकाने जे सांगितलंय तेच करणं आणि लेखकाने जी वाक्य लिहून दिली आहेत तीच म्हणण्यापेक्षा मला माझं काहीतरी कळलं पाहिजे असं मला वाटत होतं. त्यामुळे मी निर्णय घेतला की आपण 3 वर्ष जर आपल्याला व्यवस्थित प्रशिक्षण मिळणार असेल, आपलं काहीतरी तयार होणार असेल मग ऍक्टिंग बद्दल, तर आपण तिथे जाऊयात. म्हणून मी ललित कला केंद्रामध्ये ऍडमिशन घेतलं. या प्रश्नावर प्रत्येकाचं उत्तर अपेक्षित आहे. तर आता महेश नंतर शुभम, तू सांग. सिमिलरच. मी कॉलेजमध्ये असताना फक्त आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांमध्ये भाग घेत होतो आणि ज्या ग्रुप सोबत मी माझ्या गावी काम करायचो त्यातला एक जण ललित कला केंद्रात आधी शिक्षण घेत होता त्याच काळात. तर योगायोगानं सुट्टीच्या एका दिवशी त्यांच्या एका नाटकाला जाण्याचा योग आला आणि नाटकाच्या अगोदर आणि नंतर त्यांच्या चर्चा ऐकायला मिळाल्या. तर त्यानंतर असं वाटायला लागलं की या गोष्टीची आपल्याला आवड आहे आणि जर समजा याच्यामध्ये काही करायचं असेल तर याचं व्यवस्थित औपचारिक एक प्रशिक्षण घ्यावं, जे की आधी घेतलेलं नव्हतं. त्यामुळं त्या जागेबद्दल थोडीशी माहिती काढली आणि उत्सुकता वाढली आणि मग हे प्रशिक्षण घ्यावं वाटलं. तर सेम क्वेश्चन तुला पण विचारतीये मी की
ललित बद्दल? जवळपास सेमच उत्तर असणार आहे सगळ्यांचंच, पण तरी बीड मध्ये असताना, म्हणजे मी खरं तर मूळचा नाशिकचा आहे, पण माझं शिक्षण बीड मध्ये झालंय. ओके. तर बीड मध्ये मी काही कॉलेजमध्ये होतो तेव्हा या गोष्टी शिकल्या नाटकाच्या. पण बऱ्याचदा काय होतं की काही गोष्टी कळत नाहीत किंवा आपण डिरेक्टरचे ऍक्टर होऊन जातो. बरोबर. आणि थिएट्रिकल किंवा थिअरीच्या मानाने मी फार कच्चा होतो. ललित कला केंद्राचं भरपूर नाव ऐकलं होतं आमच्या सिनियर्स कडून. तर थिअरीचं नॉलेज घेण्यासाठी, अजून थोडा अभ्यास करण्यासाठी, तर करिअरच याच्यात करायचं म्हटल्यावर. बरोबर. आणि आता ऋत्विक. मी मूळ ठाण्याचा आहे. तर मी तिकडे असताना केळकर कॉलेजला होतो मुलुंडच्या. तर तिकडे मी काही आंतरमहाविद्यालयीन एकांकिका वगैरे केल्या. पण आमचं थोडं थिएटर डिपार्टमेंटचं पण त्यावेळेला काही एकांकिका होत होत्या, काही नव्हत्या होत. आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मग मी एक वर्षभर प्रयत्न करत राहिलो तिकडे काही एकांकिका वगैरे करण्याचा. आणि त्याचमध्ये मी एक वर्कशॉप केलेलं. नीरज कबी म्हणून एक हिंदीचे ऍक्टर आहेत हिंदीमध्ये, तर त्यांचं मी एक वर्कशॉप केलेलं. तर ते वर्कशॉप केल्यानंतर मला असं जाणवलं की अशा खूप गोष्टी आहेत की ज्या मला माहितीच नाहीयेत किंवा मी आजकालच्या एकांकिकांमध्येही बघत नाही. खूप गोष्टी अशा आहेत की आपण खूप वरवर करत असतो आणि अभिनय हा काय फक्त दाखवण्यासाठी फक्त एक गोष्ट आहे असं नाहीये. तर त्यामध्ये आपण प्रशिक्षण घेऊ शकतो. ते प्रॉपर शिकलं पाहिजे आणि त्यातून मग तुम्ही एक चांगले ऍक्टर बनू शकता. नुसती वाक्य घेणं किंवा एका दिग्दर्शकाकडे काम करत राहिल्याने तुम्ही करू शकत नाही. तर तुम्हाला सगळ्या प्रकारेच हे केलं पाहिजे. कारण जगात एवढा नाटकावर किंवा अभिनयावर एवढं रिसर्च झालेला आहे. तर त्यानंतर आपल्याला काहीतरी शिकलं पाहिजे, त्यात आपल्याला काहीतरी कळलं पाहिजे ज्या क्षेत्रात आपण जातोय. त्याशिवाय कॉन्फिडन्स येऊ शकेल असं मला वाटलं नाही. आणि त्यानंतर मग मी ललित कला केंद्र, मला कळलं की ललित कला केंद्रामध्ये MA करू शकतो. तर मी ललित कला केंद्रासाठी ऑडिशन. छान. म्हणजे तुम्ही आता पास आउट झालेले आहात आणि ऋत्विक अजून तू प्रशिक्षण घेतोयस ललित मध्ये, असं मला कळत आहे. तर मुळात नाटक 10/20 हे नाव ज्या वेळेला ऐकलं मी, थोडस म्हणजे नाटक म्हटलं की आपण नाटक बघायला जातो किंवा ते सेट आणि नेपथ्य वगैरे असं मोठा सेट, ह्या सगळ्या गोष्टी. नाटक 10/20 या नावामध्येच थोडी क्युरिओसिटी वाढते की अरे काय संकल्पना असेल ही. तर म्हणजे ही संकल्पना नेमकी काय आहे, ती कशी सुचली आणि कशी राबवावी वाटली? महेश, तू दिग्दर्शित करतोयस ही नाटक 10/20 अंतर्गत. तर प्रॉमिनंटली मी तुला विचारते, पण मग तुम्हाला म्हणजे ऋत्विक, शुभम, तुम्ही पण जॉईन होऊ शकता मग. हा, तर 2019च्या शेवटी जे काही सगळीकडेच झालं आणि कुठल्याही नरेशनची सुरुवात आता ज्या वाक्याने होते, 2019 मध्ये कोविड आला आणि 20 मध्ये तो भारतात पोहोचला. ऍक्च्युली मी आणि शुभम 2019चेच पास आउट. जून मध्ये आम्ही पास आउट झालो 2019 मध्ये. पहिले 6 महिने आम्ही छोटी मोठी कामं करत होतो वेगवेगळी. त्या दरम्यान मी एक दोन नाटकं पण त्या काळात मी एक नाटक बसवलं होतं ज्याच्यामध्ये भरपूर 14 लोक ऑन स्टेज होते, 4 वादक होते, असं सेट होता मोठा, लाईट्स वापरले होते, 2 लाईट्स ऑपरेटर लागायचे, असं मोठं काहीतरी नाटक ते बसवलं होतं मी 2019च्या शेवटी राज्य नाट्य स्पर्धेसाठी. आणि त्यानंतर कोविड आला 20च्या सुरुवातीला आणि नाट्यगृह बंद झाली. ते नाटक बंद झालं सुरुवातीला. तर अगदी म्हणजे तो भीतीचाच काळ होता. त्याच्यामध्ये काही नाटक करण्याचा तर विचारच नाही, जगण्याचाच फक्त विचार होता की जिवंत राहू की नाही. पण एकदा एक
3 महिने उलटून गेले. बऱ्यापैकी रिस्ट्रिक्शन्स कमी झाले. मग हम्म. 6 महिने उलटून गेले आणि मग लक्षात आलं की हा आजार कसा वर्क करतोय त्याच्याबद्दलच्या बऱ्याच गोष्टी जगभरातून कळत होत्या. आणि एक एक करत प्रत्येक गोष्ट सुरू होत होती. मनोरंजन क्षेत्र वगळता इतर सगळ्या गोष्टी हळूहळू सुरू होत होत्या. फक्त आमचं क्षेत्र बंद होतं. तर एकदा आम्हाला अंदाज आला की आता हा पृथ्वीचा शेवट नाहीये. आपण आपलं काम पुन्हा सुरू करू शकतो. असं जेव्हा आम्हाला कळलं तेव्हा आमच्याकडे काही नव्हतं करायला. कारण नाट्यगृहच मुळात आम्ही बेसिकली जास्त तर नाटक करतो आणि नाट्यगृहच बंद होती. मग काय करायचं? सो त्यानंतरही आम्ही डिसेंबर 2021 मध्ये भेटलो सगळे. आम्ही सगळेच रूममेट होतो त्या काळामध्ये. अजूनही आहोत. तर भेटून आम्ही ठरवलं नाटक करूयात आणि एक नाटक सुरू केलं. त्याचाही पुन्हा तसाच प्रश्न आला की ते नाटकाचे 2च प्रयोग आम्ही करू शकलो. जास्त करू शकलो नाही. त्याच्यातही 13 जण ऑन स्टेज होती. एक लाईटवाला, एक म्युझिकवाला, असे 15 आणि एक दिग्दर्शक, एक लेखक, असे 17 जणांची वगैरे 15-17 जणांची टीम होती सगळी बॅकस्टेज वगैरे धरून. पुन्हा तेच सुरू झालं. कोविडची दुसरी वेळ येणार होती. अपवाद आणि नियम झालेलं होतं. अपवाद आणि नियम ज्या वेळेला करत होते त्यावेळेला हे जे ललित कला केंद्राचे पास आउट स्टुडंट्स होते तेच फक्त करत होते ते. तर त्या काळात म्हणजे विक्रांत पण शिकत होता. माझा सिनियर होता तो 1 वर्ष. तर विक्रांत पण त्या प्रोसेसचा भाग नव्हता. शुभम होता त्या नाटकात. आणि एक काय झालं की अपवाद आणि नियमचे प्रयोग झाले आणि परत सेकंड वेव्ह आली आणि परत लॉकडाऊन झालेला होता. आणि जून महिन्याच्या काळात सगळेच आम्ही आमच्या घरी होतो. तर जून महिन्यात माझी परीक्षा होती म्हणून मी पुण्यात आलो आणि महेश पण पुण्यात होता. तर त्यावेळेला असं एक हे झालेलं होतं की काहीतरी केलं पाहिजे असं आम्हाला सातत्याने वाटत होतं. आणि मी ललित कला केंद्रात येऊन फक्त 6 ते 7 महिने ललित कला केंद्रात ऑफलाईन शिकू शकलेलो होतो. ऑनलाईनही शिकलेलो, म्हणजे बाकी सगळं ऑनलाईन शिक्षणच चालू होतं आणि नाटक हे काही माध्यम ऑनलाईन शिकायचं नाहीये. तर असं आम्हाला त्यावेळेला म्हणजे मला खरं प्रशिक्षण घ्यायचं होतं. तर ह्या संकल्पनेद्वारे आपण काही प्रशिक्षण घेऊ शकतो का? की आपण नाटक बसवताना त्यामधलं पूर्ण बॅकस्टेजही करू, त्यानंतर व्यवस्थापनामध्ये मदत करू आणि मग आपण अभिनयही करू. तर त्यामध्ये सगळ्या बाजूनी शिक्षण आपलं होऊ शकेल. या दृष्टीने आम्ही म्हणजे मी महेशला म्हणतच होतो की काहीतरी करूया, हे करूया. आणि मग त्यावेळेला वाघाची गोष्ट तर करायचं हे ठरलेलं नव्हतं, पण काहीतरी करूया यामध्येच आमचा वेळ चाललेला होता. आणि त्यावेळेला आम्ही शुभम घरी होता नगरला. तर आम्ही त्याला बोलवून घेतलं की अरे आम्ही करायचा विचार करतोय, 2 जणांचं नाटक करायचं, येतोस का? तर तो पण लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी झाला. तर त्यानंतर महिनाभर आम्ही असं नाटक शोधण्यामध्येच आम्ही खूप वेळ घालवला. महिनाभर की 2 जणांचं नाटक आणि ते आपण कुठेही करू शकतो. आणि मग त्या शोधण्यामध्ये हळूहळू करत आम्ही बरीच नाटकं वाचली आणि त्यानंतर आम्हाला वाघाची गोष्ट हे नाटक सापडलं. पण त्यानंतरही 3 ते 4 महिन्याचे हे झाले, कारण की बरेच आर्थिक गणितं जुळत नव्हती. काही प्रॉब्लेम्स होते. काही रिहर्सल स्पेसचे कधी प्रॉब्लेम झाले असतील. माझ्या काही कारण मी शिकत होतो त्याचे काही प्रॉब्लेम झाले असतील. असे वेगवेगळे प्रॉब्लेम झाले आणि 3 महिन्याची एक कंटिन्युअस प्रोसेस झाली आणि मग वाघाची गोष्ट हे तयार झालं हे नाटक त्या ह्या दरम्यान. आणि ते चालू त्यावेळेला आम्ही ते 10x20 स्पेस मध्ये करायचं एवढं ठरलेलं होतं. आणि मग नाटक 10x म्हणजे आणि त्यानंतर आम्ही एक हॅशटॅग म्हणून आम्ही तो सुरुवात केली सुरुवातीला की #नाटक 10x20 असं लोकांना सांगतानाच सांगूया की काहीतरी आम्ही 10x20च्या स्पेस मध्ये करतोय. आणि एक महेशकडे अपवाद आणि नियमचा एक्सपिरियन्स होता, त्यामुळे हे करणं आमच्यासाठी थोडं अजून सोपं होत गेलं. आणि मग आम्ही ऑक्टोबरला आम्ही त्याचा पहिला प्रयोग केला. म्हणजे नाटक 10x20 या थीम अंतर्गत तुम्ही वाघाची गोष्ट हे नाटक करताय आता. मग याच्यामध्ये ऋत्विक तू काम करतोस आणि शुभम तू आहेस आय गेस. हो. अच्छा. मी खरं त्या नाटकाचे 12 ते 14 प्रयोग केले. त्यानंतर झालं कसं की परत सगळे कॉलेजेस वगैरे सुरू झाले आणि
1.5-2 वर्षाचे आमचं केंद्र बंद होतं. तर त्यामुळे सगळं भरून काढायचं माझ्या उरलेलं, कारण की मी शेवटच्या वर्षाला आहे आणि 6-7 महिनेच उरलेले होते. तर सगळं भरून काढायचं. त्यामुळे ललित कला केंद्राचं एक प्रचंड टाईट शेड्यूल सध्या लागलेलं आहे. तर मग मला एक तो निर्णय घ्यावा लागला. मी टीममध्ये अजूनही आहे, पण मी सध्या प्रयोग करत नाहीये आणि मग विक्रांत आमचाच रूममेट होता. तर आम्ही विक्रांतला म्हणालो, "तू करशील का?" तर सध्या मी करत नाहीये, विक्रांत करतोय माझ्या जागेवर हे. आणि मग आता अजूनही नाटक चाललंय ते. ओके. वेगवेगळे प्रयोग होत आहेत. वाघाची गोष्ट ही हा एक विषय झाला. तर अजून इतर कुठले विषय आहेत का जे तुम्ही या थीम अंतर्गत सादर करता किंवा हे एकच नाटक सादर करताय का? कोणी सांगा शुभम. नाही, नाटक 10/20 अंतर्गत सध्या हा शुभम. नाही कोणीही बोला. अरे मला सध्या हो 4 नाटकं सध्या सुरू आहेत. दरेप नावाचं एक नाटक आहे, केळुरीतलं नाटक म्हणून एक नाटक आहे. अपवाद आणि नियम आधी विस्तार कार्यक्रमात होतं, तेही 10/20 अंतर्गतच आम्ही अजूनही परफॉर्म करतो. आणि आणि वाघाची गोष्ट, असे 4 नाटक. हत्तमालाच्या दरेप पल्ल्यात हत्तमालाच्या पल्ल्याड हे एक गोव्यात एक सुरू आहे. अच्छा. मी वाघाची गोष्ट 2दा म्हणाल. हत्तमालाच्या पल्याड गोव्यात हे नाटक सुरू आहे. अच्छा, म्हणजे ती टीम एक वेगळी आहे हो. जी या संकल्पनेअंतर्गत काम करते. खूप होय इंटरेस्ट. होय होय. पण म्हणजे ही सगळी नाटकं ही 10/20 म्हणजे तुम्ही म्हणताय जसं की कमी जागेमध्ये सादर केली जातात. तर ह्या सगळ्या नाटकांचा हा फॉर्म हे तशीच आहे का, की म्हणजे मुळात कसं कमी जागेत करताना एक नेपथ्य कलाकार, तर म्हणजे ह्या सगळ्या बाबींवरती तुम्ही कसं काम करता? ऍक्च्युली ना हे इव्होल्युशन सारखं आहे. म्हणजे सुरुवात जे विस्तार कार्यक्रमाने झाली होती अपवाद आणि नियमने, त्यावेळी आम्ही 10/20 असं म्हणजे ही संकल्पना पुढे करायची वगैरे असं काही डोक्यात नव्हतं. पण जसं महेश म्हणाला, की कमीत कमी एलिमेंट्स आणि रिस्ट्रिक्शन्स पडू नयेत. ना जागेचे, ना नेपथ्याचे, ना लाईट्स, असं काही स्पेसिफिक लाईट अरेंजमेंट नाहीयेत या नाटकांना. बरोबर. किंवा खूप सारे कलाकार पण नाहीयेत. कमीत कमी लोकांमध्ये, कमीत कमी स्पेसमध्ये. आणि असं काही नेपथ्यात डेव्हलप करता येतंय का, की जे घेऊन फिरणं सोपं असेल. ओके. तर अशा काही गोष्टी आहेत ज्या हळूहळू इव्हॉल्व्ह होत गेलेल्या आहेत. म्हणजे ज्या क्रमाने नाटकं बसत गेली आहेत, त्या नाटकामध्ये आणखी सोपं होत गेलंय. सगळ्यात जे रिसेंट बसलेलं आहे हातमालाच्या पल्याड, तर त्याचा सेट म्हणजे आहेत एलिमेंट्स भरपूर जरी असले तरी त्याची ती जी काही फ्लेक्झिबिलिटी आहे की पटकन डिसमॅन्टल करून कमीत कमी जागेत ते पॅक करता येतील, बॅगांमध्ये घेऊन जाता येतील, हे एलिमेंट्स 10/20 चे कॉमन आहेत सगळ्या नाटकांमध्ये. वाघाची गोष्ट मधले तुम्ही ऋत्विक, शुभम आणि विक्रांत आणि गोव्यातलं हत्तमालाच्या पल्याड, महेश, ही दोन्ही नाटकं तू बसवली आहेस. सगळ्या नाटकांचं दिग्दर्शन तू केलेलं आहेस. दिग्दर्शनाच्या अनुभवाबद्दल थोडं तुझ्याकडनं ऐकायला आवडेल. ओके. सो तिसऱ्या वर्षी आमची स्टुडंट प्रोडक्शन नावाची एक एक्झाम असते, ज्याच्यामध्ये एकतर तुम्ही दिग्दर्शन करू शकता किंवा अभिनय करू शकता, तुमचा चॉईस असतो. शेवटच्या वर्षाच्या 20 विद्यार्थ्यांपैकी 4 ते 5 विद्यार्थ्यांना संधी मिळते नाटक बसवण्याची. तर मी त्यावेळी निर्णय घेतला की आपण दिग्दर्शन करूयात, आणि मला वाटतंय हाच एक सगळ्यात महत्वाचा पॉइंट होता माझ्या आयुष्यात, दिग्दर्शन करायचं. मग नंतर त्या एक्झाम टेबल वेडिंग नावाचं ब्रेक बसवलं मी. त्या पास आउट झालं, मग मी एकच करायला घेतलंय नाटक. अभिनय करण्याची कुठे संधी शोधली नाही. माहिती नाही, कदाचित मला ते आवडायला लागलं होतं दिग्दर्शन करणं. आणि तिथपासून मग मी जाळ्यातील खिळे नावाचं एक नाटक बसवलं, मग अपवाद आणि नियम, मग वाघाची गोष्ट, मग दरेप, त्यानंतर हत्तमालाच्या पल्याड, आणि आता संगीत कमली की सत्व परीक्षा, अर्थात यो रिश्ता क्या कहलाता है, अशी एक मला वाटतं 6 नाटकं पास झाल्यानंतर मी बसवली.
क्या बात आहे. आणि आता तरी माझं असं आहे की मला डिरेक्शन करायला आवडतं. असं छान, छान. आहे. बरं या आपल्या सेशन संदर्भात मी शुभमशी बोलत असताना मी काही स्निपेट पाहिले तुमचे वाघाची गोष्टचे. तर नेपथ्यासाठी तुम्ही जी चित्र वापरता, जो सेट उभा करता, तर हे सगळं तुम्ही स्वतः केलेलं आहे का हे करवून घेतलेलं आहे? कसं काय? म्हणजे शुभम एक खूप छान चित्र काढतो, मला एक त्याच्या Instagramवरनं कळलेलं आहे. त्यामुळे मला क्युरिओसिटी आहे, की हे तुम्ही नेपथ्य वगैरे या गोष्टी तुम्हीच सगळ्या स्वतःच्या स्वतः करता, की करवून घेता? कसं काय? इन्व्हॉल्वमेंट तुमची काय आहे याच्यामध्ये? चित्र जी डिझाइन केलेली आहेत म्हणजे काय असावीत किंवा कुठल्या शैलीतली असावी, काय कलर स्कीम मध्ये असावीत हं. आणि म्हणजे चित्र मी नाही काढलेली आहेत. आमच्या विभाग प्रमुखांची जी मुलगी आहे चिनाब, तिनं ही चित्र काढलेली आहेत आणि हो, ती आम्ही सगळ्यांनी मिळून जे नेपथ्याचे एलिमेंट्स आहेत ते सगळे स्वतःच डिझाइन केलेले आहेत. त्यातल्या बहुतेक आयडियाज या अशाच म्हणजे महेशच्या डोक्यातून, ऋत्विकच्या डोक्यातून, माझ्या डोक्यातून काहीतरी ॲड ऑन होत ते सगळ्या गोष्टी उभ्या राहिलेल्या आहेत. बनवून नाहीच घेतलेल्या आहेत. त्या आउट ऑफ नेसेसिटीच तशा तयार झालेल्या आहेत, ओके. की हां, कमीत कमी लोकांना इन्व्हॉल्व करून म्हणजे पर्यायही नव्हता त्यावेळी. बरोबर. म्हणून सगळं तसंच तयार झालेलं आहे. ओके. हां, मी हे म्हणत होतो नेपथ्य हा एक दिग्दर्शन करत असताना माझ्यासाठी खूप महत्त्वाचा भाग असतो आणि मला ज्यावेळी मी ते नाटक मी जसं मगाशी म्हणालो इमॅजिन करायला लागतो, तेव्हा सगळ्यात आधी मला त्या नाटकाचा सेटच इमॅजिन होतो आणि त्या सेटमध्ये ती पात्र वावरताना काहीतरी विशिष्ट पद्धतीने वावरताना दिसायला लागतात. तो अभिनय शैली आणि नेपथ्य या 2 गोष्टी मला सगळ्यात आधी इमॅजिन होतात आणि त्यामुळे मी कुठलंही नाटक बसवत असताना सगळ्यात आधी त्या नाटकाच्या नेपथ्यावर विचार करतो. एकदा मला ते नाटक कळलं, हं. की साधारण हे नाटक काय आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला त्याला ट्रीट करायचं, की मी सगळ्यात आधी ते नेपथ्यच डिझाइन करतो आणि बहुतेक वेळा माझ्या नाटकांचं नेपथ्य मीच डिझाइन करतो. त्यात अर्थात सगळ्यांचीच इन्व्हॉल्वमेंट असते. सगळेजण आपापले इनपुट्स देतात. ओके. पण काही नाटकं अशी आहेत, की दुसऱ्यांनी सेट म्हणजे हत्तमालामध्ये सत्यम आणि शाबलो नावाचे आमचे 2 मित्र आहेत. त्यांनी तो सेट डिझाइन केलेला आहे. पण तो खूप माझ्यासाठी महत्त्वाचा भाग असतो आणि सगळ्यात आधी सेटच डिझाइन होतो आणि त्यातही तो डिझाइन होत असताना तो नाटकासाठी वापरायचा ही एक गोष्ट झाली आणि दुसरी खूप महत्त्वाची नाटक 10x20च्या संदर्भातली गोष्ट जी मी पाळतो, की तो सगळा सेट पोर्टेबल असला पाहिजे, फोल्डेबल असला पाहिजे, की तो सगळा लावला की काहीतरी सेट दिसेल, मोठा दिसेल, पण तो काढून तो 1-2 बॅग्समध्ये भरता आला पाहिजे. असाच तो आम्ही डिझाइन करतो. ओके. आणि मग आपण जसं की म्हणतो की प्रकाश योजना म्हण किंवा नाटकाचं संगीत ह्याही गोष्टी एक प्रामुख्याने पाहिल्या जातात. तर या नाटकांच्या संदर्भात मी 4ही नाटकाच्या अनुषंगाने विचारते आणि स्पेसिफिकली वाघाची गोष्ट बाबत पण कारण आपण आता तिघं जण तुम्ही वाघाची गोष्ट सांगणारी मंडळी आहात. तर ह्या 2 गोष्टी प्रकाश योजना आणि संगीत यावर तुम्ही या नाटकामध्ये आहे का संगीत किंवा कसं काम करता त्यावरती? म्हणजे ते पोर्टेबल ह्या नेपथ्य एक वेळ तुम्ही फोल्डिंगचं करू शकता, पण लाईट्सवर कसं काम करता किंवा मग संगीत असेल तर त्यावर कसं? नाटक 10x20चं सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे, की आम्ही लाईट्स हा मुद्दा आम्ही जास्त करून वगळलाय. म्हणजे जेवढे आम्ही ज्यांच्याकडे जाऊन प्रयोग करू, ते आम्हाला जे लाईट्स देतील त्यामध्ये आम्ही प्रयोग करतो, जास्ती करून. आम्ही असं पण झालेलं आहे, की ट्यूबलाईटच्या प्रकाशात पण काही वेळेला प्रयोग केलेले आहेत. आणि तीच खरं संकल्पना होती. कारण तेव्हा थिएटरमध्ये सगळ्यात जास्ती महत्वाचं काय असतं तर लाईट्स ही सगळ्यात महत्वाचा अँगल प्ले करतात. ज्यावेळेला थिएटरमधून आम्ही बाहेर पडतो, त्यावेळेला लाईट्स तसे मिळू शकत नाही. आणि तुम्ही जर बघाल तर थिएटरचा लाईट्सचा खर्च पण खूप जास्ती आहे. हं. पण बाहेर त्या गोष्टींवर आम्हाला हे करता येत नाही. त्यामुळे लाईट्स हा हे कमी असतो. आणि संगीत म्हणजे लाईव्ह वाजवलं जातं. नटच स्वतः वाजवतात. काहीतरी एखादं इन्स्ट्रुमेंट घेऊन वाजवतात किंवा तोंडाने आवाज काढणे वेगवेगळ्या गोष्टींचे.
म्हणजे महेशच्या दिग्दर्शनाचं सगळ्यात वैशिष्ट्य हे की खूप जास्ती नाटकीयता त्यामध्ये असते, की खूप जास्ती नाटकीय क्लुप्त्या वापरल्या जातात, वेगवेगळ्या प्रकारचे हे. कारण की आम्हाला जे ललितमध्ये शिकवलेलं आहे, की लोकं तुमच्यावर विश्वास ठेवायला आलेली आहेत. ते नाटक एका विश्वासाने बघतात. तर त्यांना नाटक दाखवा, चित्रपट दाखवण्याचा प्रयत्न करू नका जशास तसं. त्या खोटेपणाची मजा घ्या आणि त्याला जिवंत करा. तर त्या गोष्टींचा वापर सगळ्या नाटक 10x20च्या नाटकांमध्ये आहे. आणि ते आम्ही वेगवेगळ्या प्रकारे करत असतो. आणि आता प्रत्येक टीममध्ये वेगवेगळे, जसे आता हातमल्लाच्या पल्ल्याडमध्ये श्रवण पुंडेकर म्हणून आमचा जो मित्र आहे, तर तो खूप वेगवेगळे आवाज काढू शकतो. तर ते म्हणजे तुम्हाला काही वेळेला म्हणजे तुम्हाला कळणार नाहीत की हे ऍक्च्युअल आवाज आहेत की कोणीतरी माणसाने तोंडाने काढलेले. एवढे वेगवेगळे आवाज तो काढू शकतो. तर अशा वेगवेगळ्या गोष्टी आम्ही त्यामध्ये हे करतो. किंवा वाघाची गोष्टमध्ये मी किंवा विक्रांत आम्ही तोंडाने वाघाचे आवाज काढतो. हो. किंवा शुभमही करतो ती गोष्ट त्या ह्याच्यामध्ये. तर असे वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये आम्ही प्रयत्न करत असतो, की संगीत त्या दृष्टीने आम्ही हे करतो. ओके. मी आणि नाटकाच्या गरजेनुसारही म्युझिकचं म्हणजे वापर बदलतो. जे अपवाद आणि नियम मध्ये ऍक्च्युअल लिखाणात गाणी आहेत त्या नाटकाच्या मूळ संहितेमध्ये. पुन्हा वाघाची गोष्ट मध्ये आम्ही काही गाणी टाकलेली आहेत, पण ती गाणी नाहीयेत. त्या नाटकाच्या गरजेनुसार गाणी आहेत. आता केळुरीचं नाटक जे आहे ते एका नाटकाची किंवा संगीत नाटकाच्या प्रयोगाची गोष्ट आहे. त्यामुळे त्याच्यात जो काम करणारा नट आहे शिवप्रणव, तो स्वतः गातो. बरोबर. आणि द रेप मध्ये बॅकग्राऊंड म्युझिक आहे. अच्छा. म्हणजे एक 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 रेडिओचा आवाज कंटिन्युअसली आपल्याला ऐकायला मिळत असतो. तर म्हणजे आणि पण पुन्हा तेच, म्हणजे त्यासाठी कुणी ऑपरेटर नाहीये. त्या बरोबर. नाटकातच ते सगळं म्युझिक क्रिएट करण्यासाठी वाद्यांचा म्हणा किंवा नटांकडूनच ते आवाज काढून घेतलेले आहेत. त्यातून रिदम क्रिएट केलेले आहेत. समजा काही अशा गोष्टी केलेल्या आहेत वेगवेगळ्या नाटकांमध्ये 10x20च्या. तर बॅक टू द टॉपिक. आपण पथ्य, प्रकाश योजना, संगीत याबद्दल बोलत होतो. जसं की 10x20च्या वाघाची गोष्ट मध्ये आधी ऋत्विक आणि विक्रांत दोघंही तुम्ही काम करताय, शुभम. तर आतापर्यंत या गोष्टीचे किती प्रयोग झाले, कुठे कुठे झाले आणि तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे काम करण्याचा आणि रसिकांच्या प्रतिक्रिया एकंदरीत सगळ्याच? शुभ्या, उद्या सकाळी पुण्याला ये. तू, मी आणि ऋत्विक आपण तिघं एक नाटक बसू. तू आणि ऋत्विक काम करायला मी बसवल. कुठलं नाटक, काय नाटक मला माहिती नाही. उद्या या, आपण बघू. ओके. मला वाटतं ऋत्विक आणि विक्रांत जास्त चांगलं सांगू शकतील, कारण त्या दोघांना म्हणजे एकाला पूर्ण प्रोसेस मध्ये असण्याचा आणि नंतर एकाला एका पॉइंट पासून पुढे पिक करून सेम भूमिका त्याच्या अप्रोचने करायचं आणि मग
काही लोकांनी आधीचे प्रयोग बघितलेले आहेत, त्यांना मिळालेले रिएक्शन जास्त हे असतील, ऐकण्यासारखे असतील. बरोबर. ऋत्विक, तुझ्यापासून सुरू करूया. आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी प्रयोग केले. म्हणजे मी जोपर्यंत करत होतो त्यापैकी ललित कला केंद्रातच 2 प्रयोग झालेत आमचे. त्यानंतर पुण्यात सुदर्शन रंगमंच आहे, तिकडे 1 प्रयोग झालेला आहे. मुंबईत 2 ते 3 प्रयोग झालेत आमचे. नगरला 3 प्रयोग झालेत आमचे. अच्छा. आणि शिळीम म्हणून एक गाव आहे पुणे जिल्ह्यातच, तिकडे 3 प्रयोग केलेले आहेत. तर असे एकूण 12 प्रयोग मी केलेले आहेत या नाटकाचे. वेगवेगळ्या ठिकाणी पहिली गोष्ट करण्याचं आम्हाला हे मिळालं, कारण ललितमध्येच आम्ही एकदा आमचं अंगणमंच म्हणजे अॅम्फी थिएटर सारखं ते आहे, तर तिकडे आणि एका बंदिस्त नाट्यगृहात असे 2 प्रयोग आम्ही वेगवेगळे केलेले होते. बरोबर. त्याचबरोबर आम्ही एकदा आम्ही एक प्रयोग केला याला नगरलाच, तो एका शाळेत केलेला होता. तर तिकडे लहान मुलं वगैरे होती आणि पूर्णच्या पूर्ण शाळेतली सगळी मुलं तिकडे आलेली होती. म्हणजे 1ली पासून ते 10वी पर्यंत सगळी मुलं होती तिकडे. तर तो एक खूपच वेगळा एक्सपिरियन्स होता त्यांच्यासाठीही. एकदम म्हणजे हे नवीनच होतं, कारण नाटक तिकडे खूप होत नाहीये असं आम्हाला एक लक्षात आलं, ज्या अश्वी नावाच्या त्या ठिकाणी. तर तिकडे खूप होतं असं नाही, पण त्यांनी पण नाटक बघितलं आणि खूपच वेगळा अनुभव असा आम्हाला मिळाला. एकदा नगरमध्येच एका कॉलेजमध्ये आम्ही एका लॅबॉरेटरीमध्ये प्रयोग केला. त्यांनी पूर्ण लॅबॉरेटरी मोकळी केलेली होती आणि तिकडे 11वी 12वीचे विद्यार्थी तिकडे बसलेले होते खाली आणि आम्ही त्यांच्या समोर प्रयोग केलेला होता. तर आम्ही असे वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही प्रयोग केलेले आहेत असं मला, आणि खूपच वेगवेगळा अनुभव होता. प्रत्येक लोकांची म्हणजे एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी झाली की लोक कशी विचार करतात, लोकांना कुठल्या गोष्टीवर ते रिस्पॉन्ड करतात. कारण की पूर्ण हे कथा सांगण्यासारखं एक नाटक आहे की आम्ही गोष्ट सांगतो, त्यामध्ये वेगवेगळी पात्र आम्हीच होतो आणि नंतर आम्हीच त्यामधून बाहेरही पडतो. तर लोक कसं नाटक रिसीव्ह करू शकतात याचा अंदाज खूप जास्ती यायला लागला या नाटकामध्ये. कारण त्यांच्या डोळ्यात डोळे घालून आम्ही ज्यावेळेला त्यांना एक एक गोष्ट समजावून सांगतो त्यावेळेला एक लक्षात यायला लागतं की कुठली गोष्ट यांना चटकन समजते, कुठली गोष्ट यांना समजायला कठीण पडू शकते, किंवा वेगवेगळ्या लोकांना पुणे मुंबईमध्ये काय चालू शकतं, नगरमध्ये काय वेगळं म्हणजे त्यांची भाषा कशी त्यांना वेगळी सापडू शकते किंवा असे वेगवेगळे आम्हाला अनुभव म्हणजे मला तरी त्या प्रोसेसमध्ये आले आणि खूप मला त्यामधून शिकायला मिळालं. विक्रांत, तू काय सांगशील तुझ्या अनुभवाबद्दल? जसं शुभम म्हणाला, मी फार नंतर या प्रोसेसला जॉईन झालो. पण मी जेव्हा नाशिकमध्ये लॉकडाऊन मध्ये अडकलेलो होतो आणि काही प्रयोग चालू होते वाघाची गोष्टीचे, तर मी भरपूर गोष्टी ऐकत होतो. खूप चांगल्या चांगल्या रिॲक्शन्स, आणि मी स्वतः त्याचा एक प्रयोग पाहिलेला आहे, जो की माझ्या मते आतापर्यंतचा खूप जंगी प्रयोग आहे असं म्हणायला काही हरकत नाही. ललित पौर्णिमेला झालेला प्रयोग. जवळपास अंगणमंच म्हणजे काहीच अंगणमंच जागाच उरली नव्हती की आता लोक काही जणांनी उभा राहून पाहिलेला प्रयोग येतो. आणि शुभम आणि ऋत्विक दोघेही प्रचंड प्रमाणात सुटलेले होते नाटकाच्या भाषेत बोलायला झाला तर. आणि तो फार भन्नाट प्रयोग होता. आणि त्याच्यानंतर मला करायचं होतं, तर मला असं झालं की अरे हे ऑलरेडी इतक्या वरती गेलेलं, मी आता याच्यात अजून काय करणार आहे. पण जसं जसं महेशने काही गोष्टी सांगितल्या की तू तुझ्या काही गोष्टी टाकू शकतो. अर्थात त्याच्यात मला ऋत्विकच्या म्हणजे परफॉर्मन्स पण मदत झाली, कारण की मी त्याच्या काही गोष्टी पाहिल्या होत्या, मी त्या जशाच्या तशा ठेवण्याचा प्रयत्न केला. की मला वाटलं की हे परफेक्ट आहे, याच्यात काही वेगळं आणण्याची गरज. पण जशा जशा आम्ही तालमी करत गेलो तशा तशा नवीन नवीन गोष्टी सापडत गेल्या आणि आम्ही ऍड करत गेलो. आणि मी फार जे रिअलिस्टिक वाला ऍक्टर आहे, मला अशा पद्धतीची नाटकं करायला कधी जमली नाहीत.
मी कधी केली नाही, मला मिळाली नाही त्याची नाटकं. So ते जागा काढणं नावाचा प्रकार मला फार नव्याने कळाला या नाटकामार्फत. वा. आणि प्रोसेस म्हणजे प्रोसेस होती. नाटकाचा विषय पण फार म्हणजे महत्वाचा आहे, टॉपिक खूप महत्वाचा आहे. पण एका वेगळ्या पॅटर्न मधून तो मांडलेला आहे, तो सार्कॅस्टिक वे मध्ये मांडलेला आहे तो. त्याच्यामुळे परफॉर्म करताना खूप मजा येते. आणि जेव्हा परफॉर्मर किंवा ऍक्टर जेव्हा नाटकाचा आनंद घेतो, 101% ऑडियन्स त्याचा नेहमीच मजा घेते, एन्जॉय करतं. सो मी जे परफॉर्मन्स केले, मी फार कमी परफॉर्मन्स केले, पण त्याच्यातले पहिले 2 जे प्रयोग झाले, पहिला प्रयोग ड्रामालयला झाला बाणेर येथे. तर तो माझा पहिला प्रयोग होता. सो तो काहीतरी वेगळाच झाला, म्हणजे खूपच असा भन्नाट वगैरे झाला. तो एक मी खूप एन्जॉय केला. त्याच्यानंतरच्या प्रतिक्रिया पण खूप अशा छान आल्या मला. आणि दुसरा प्रयोग आम्ही श्रेयस हॉटेलमध्ये केला होता. आमच्या ललितच्या अश्विनीताई आहेत, आमच्या टीचर आहेत ललित कला केंद्रामध्ये, गेस्ट लेक्चरर म्हणून येतात. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी अरेंज केला होता तो प्रयोग. आणि तिथे खूप मोठमोठी मान्यवर आलेली होती, पुण्यातली सगळी दिग्गज मंडळी होती. त्यांच्यासमोर करायचा आम्हाला चान्स मिळाला. तो एक प्रयोग माझ्यासाठी म्हणजे फारच असा वेगळा आणि छान होता. तर तो एक माझ्यासाठी कमाल प्रयोग आहे. तो वाघाची गोष्ट खरं तर म्हणजे खूप वेगळं काहीतरी आहे. आणि मला असं वाटतं की याचे प्रयोग पुण्या मुंबईत तर व्हावेच, पण जसं ऋत्विक आणि शुभम यांनी अकोले नगर जिल्ह्यात संगमनेर सॉरी, पण तिथे अकोलेमध्ये प्रयोग केले, तर जसं ऋत्विक म्हणाला की शाळेतल्या मुलांसाठी ते खूप असं छान छान काहीतरी होतं. काही जणांना माहिती नसतात अशा गोष्टी. सो तशा ठिकाणी आम्हाला प्रयोग करायला फार म्हणजे आम्ही इंटरेस्टेड आहोत अशा ठिकाणी जिथे काही माहीतच नाहीये, नाटकाचा काही मागमूसच नाही. म्हणजे मजा येते प्रयोग करायला. नावच ऍक्च्युली थोडं ना वाघाची गोष्ट एक क्युरिओसिटी राहते की तुम्ही वाघाची गोष्ट सांगता का तुम्ही वाघ होऊन गोष्ट सांगता. पूर्ण मला सांगू नका, त्याचं पूर्ण स्टोरी लाईन मी नाही विचारू शकत तुम्हाला, पण ती क्युरिओसिटी राहते या नावामुळे की वाघाची गोष्ट काय आहे, एकंदरीत हे विषय काय आहे, हा हे नाव असं काय आहे या नाटकाला. मला एक सॉरी मगाच्याच प्रश्नात ऍड करायचं होतं की जे अनुभवांबद्दल तुम्ही विचारत होतात की प्रत्येक ठिकाणी प्रयोग करण्याचा अनुभव वेगळा आहे. आणि एकाच जागी पण बऱ्याचदा आम्ही वेगवेगळ्या ऑडियन्स समोर प्रयोग केलेले आहेत. जसा ऑडियन्स आहे तसा प्रयोग बदलत जातो. म्हणजे 10x20 ची बहुतेक नाटकं ही इंटरॅक्टिव्ह किंवा अशी कथनाशी म्हणजे कथन त्याच्यामध्ये बऱ्यापैकी असतात. काहीतरी नरेशनचा पार्ट असतो आणि एलिमेंट्स वगैरे त्या ऑडियन्स इंटरॅक्शनचा एक एलिमेंट असतो. तर जसा ऑडियन्स असेल, जर इंटरॅक्टिव्ह आणि मजा घेणारा ऑडियन्स असेल तर तो प्रयोग तितकाच चांगला जातो. आणि समजा काही ठिकाणी समजा ऑडियन्स जर समजा थोडंसं नाटक बघण्याच्या मूडमध्ये नसेल तर आम्हाला एक्स्ट्राचे एफर्ट्स लावावे लागतात. असंही म्हणजे जितके वेगवेगळे अनुभव आलेले आहेत या म्हणजे फक्त वाघाची गोष्टच नाही तर अपवाद करताना आम्ही एका व्यसनमुक्ती केंद्रामध्ये प्रयोग केला होता, एका वृद्धाश्रमात प्रयोग केलेला होता. अशा ठिकाणी म्हणजे जे आधीपासूनच चाललं होतं की फक्त प्रोसिनियम हा एक एलिमेंट काढून टाकायचा आणि नाटक बघणारा करणारा एक जागा एक वेळ, आम्ही ज्या 4 गोष्टी घेऊन फिरतो. तर जसं बघणारा बदलत जसं तसा प्रयोग पण बदलत जातो. हाही एक अनुभव आलेला आहे. असं खूप लर्निंग एक्सपिरियन्स आहे. आणि सॉरी आत्ताचा प्रश्न काय होता वाघाची गोष्ट बद्दल? गोष्ट हा ते नाव थोडं जरा एक मिनिट मला हा बोल म्हणजे हा जसे चांगले अनुभव आहेत तसेच अतिशय वाईट अनुभव सुद्धा आले, ते सुद्धा शेअर ठेवण्यात काही अर्थ नाही. जसे चांगले काही प्रयोग झालेले आहेत तसेच वाईटात वाईट सुद्धा आमच्या नाटकाचे प्रयोग झालेले आहेत, की म्हणजे तो प्रयोग झाल्यानंतर आम्हाला नाटक बंद करावं अशी इच्छा सुद्धा झाली होती. उदाहरणार्थ एक सासवडच्या भागात कुठेतरी प्रयोग होता. मला वाटतं विक्रांत आणि शुभम त्या प्रयोगाला गेले होते आणि का
कुठल्या तरी आश्रमात तो प्रयोग होता. तो प्रयोग ठरला होता 6 वाजता होणार, पण ते इतका लेट झालं त्यांच्याकडून तो प्रयोग सुरू करायला, की त्यांनी काहीतरी तो रात्री 11:20 वगैरे तो प्रयोग सुरू केला आणि त्यानंतर जे बघणारे होते ते प्रचंड झोपेत होते आणि नाटक अर्धं झालेलं असताना, चालू असताना अर्ध्यातच एक माणूस उठून उभा राहिला आणि म्हणाला, की "प्लीज आत्ता नाटक थांबवा. आम्हाला खूप झोप येतेय. उद्या उरलेला भाग दाखवा." अरे आणि मग ते शुभमने कसं हो, शुभमने आणि विक्रांतने कसं तरी ते सावरलं आणि नाटक पुढच्या 2 वाक्यामध्ये वाइंड अप करून टाकलं, संपवलं. सो असेही 1-2 अनुभव आम्हाला आलेले आहेत, की कुठल्यातरी वेगवेगळ्या गोष्टींमुळे जसा हा प्रयोग जो 6ला व्हायचा होता तो 11:20ला सुरू झाला. अशा वेगवेगळ्या गोष्टींमुळे किंवा प्रेक्षक कधी-कधी वेगळ्याच कामासाठी तिथे आलेले असतात. म्हणजे जसा हा एक प्लस पॉइंट आहे, की तुम्ही नाटक एखाद्या ठिकाणी घेऊन जाता. नाट्यगृहाची तुम्हाला गरज नाही. हा जसा एक प्लस पॉइंट आहे, तसाच त्याचा एक मायनस पॉइंट असा आहे या गोष्टीचा, की लोकं कधी-कधी नाटक बघण्याच्या मूडमध्ये नसतात. लोकं कधी एखाद्या वेगळ्या गोष्टीसाठी जमलेले असतात, सणवारासाठी जमलेले असतात आणि तिथं कोणीतरी हौसेने प्रयोग लावतो आमचा, पण त्या लावणाऱ्याला वाटलेलं असतं, की अरे हां, इथं आवडेल लोकांना नाटक. पण लोकांची मनस्थिती नसते कधी-कधी घरात नाटक बघण्याची किंवा त्या पर्टिक्युलर दिवशी त्या सणाला नाटक बघण्याची. सो मग तिथे खूप नटांना प्रचंड एफर्ट्स लावावे लागतात, पण त्यांची इच्छाच नसते नाटक बघण्याची. ते त्यांच्याच गोष्टींमध्ये मशगूल असतात आणि अर्थात त्याला काही हरकत नाही. कारण तो त्यांचा इव्हेंट असतो काहीतरी. आणि मग खूप आम्हाला वाईट वाटतं प्रयोग करून तिथे. आम्हाला खूप असं वाटतं, की आम्ही त्यांच्यावरती अन्याय करतोय आणि त्यांची काहीतरी वेगळी इच्छा आहे आणि आम्ही त्यांना 1.25 तास उगाच एका जागी बसवून ठेवतोय. असे सुद्धा अनुभव आम्हाला आलेले आहेत. अच्छा. नाही पण एकंदरीतच जर बघायला गेलं पूर्ण ही थीम आहे, एक तर ती युनिक थीम आहे. बघ 10x20 म्हणजे कमी जागा, प्रकाश योजना, नेपथ्य मोजक्या ह्याच्यामध्ये ते लोकांपर्यंत काहीतरी पोहोचवणं मुळात हा विचारच खूप स्तुत्य आहे खरं तर. आता कदाचित दुर्दैवाने जी काही थोडी बहुत अनुभव हे असे आलेले असतील, पण मला असं वाटतं की हा खूप ऍक्सेप्ट केला जाईल हा प्रयोग, जितका तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. एक मला थोडं नावाबद्दल या नाटकांच्या, जरा जसं की आपण म्हणतो हे वाघाची गोष्ट आहे, तसं गोव्यातलं तू हत्तमालाच्या पल्याड ते नावामध्ये जरा कोंकणी हेल आहे. भाषा काय असते, चारही नाटकांच्या अनुषंगाने विचारते की त्या ठिकाणच्या भाषा, जसं की आपण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या, जरी मराठी बोललो तरी एक हेल असतो, वेगवेगळी त्याची पद्धत असते. या 4 नाटकांमधल्या भाषांवरती कसं काम केलं किंवा त्याबद्दल काय सांगाल? त्या वेगवेगळ्या भाषा आहेत किंवा तिकडच्या फळलेल्या भाषा तुम्ही वापरताय, असं काही आहे का? द रेप सुद्धा इटालियन नाटक आहे आणि मोस्ट रिसेंट जे हत्तमालाच्या पल्ल्याने आहे ते भारतीयच आहे, पण ते बंगाली भाषेत लिहिलं गेलेलं नाटक आहे. तर ही सगळीच्या सगळी ट्रान्सलेटेड आहेत आणि जेव्हा ट्रान्सलेट होतं एखादं नाटक त्यावेळी ते खूप जास्त वेळा ते प्रमाण मराठीमध्ये, ज्याला आपण कोट अनकोट प्रमाण मराठी म्हणतो, त्या मराठीमध्येच ते ट्रान्सलेट केलं जातं. सो बहुतेक नाटकं ही प्रमाण मराठीमध्ये ट्रान्सलेट होताना झालेली आहेत. पण आम्ही ती करत असताना बऱ्याच वेळा स्क्रिप्ट मध्ये बरेचसे चेंजेस करतो आम्ही. छोट्या मोठ्या गोष्टी तर बदलतो, काही मोठ्या गोष्टी सुद्धा छोट्या गोष्टींसोबत बदलतो, की शेवट असतील, सुरुवात असेल, हे तर हमखास आमच्याकडून बदललीच जाते. ही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट नटांकडून भाषेत जे बदल होतात ते मला असं वाटतं की त्या नाटकाला जास्त जिवंत करतात, कारण बोली ही जास्त रसरशीत असते प्रमाण भाषेपेक्षा कुठल्याही. त्यामुळे मग ते बोलीतच करण्याचा आमचा जास्तीत जास्त प्रयत्न असतो. सगळ्यात नाटकांमध्ये नटच ती भाषा त्यांची करून घेतात आणि त्या नाटकात भाषेच्या पातळीवरती जिवंत करतात.
स्पेशली सांगायचं झालं तर आता हातमाला जे नाटक आहे ते गोव्यात बसवलं आणि तिन्ही नट जे आहेत त्याचे ते गोव्यातलेच आहेत. पण त्याचा जो ट्रान्सलेटर होता अनिरुद्ध देवधर, तोही ललित कला केंद्राचाच माजी विद्यार्थी, आमचा 1 वर्ष सिनियर. त्याने त्याचं बंगालीतून थेट मराठीत भाषांतर केलेलं आहे. त्याला बंगाली येते पण त्याला कोकणी येत नाही आणि गोव्यात प्रयोग करायचे तर त्याला थोडासा कोकणी टच असायला हवा माझी इच्छा होती. कारण लय कोकणी होते, बहुतांश गोव्यात होणार होते. तर त्या नाटकाच्या बाबतीत मग आम्ही वेगळं थोडंसं ट्रान्सलेशन नंतर बसवत असताना आम्ही अधूनमधून विचारायचो की इथं काही आपल्याला तद्दन गोवन शब्द, कोकणी शब्द काही टाकता येईल का? इथं काही गोवन करता येईल का? गाणी मुद्दाम गोवन फोक मधली आणि गोवन शब्द असलेली गाणी आम्ही त्या नाटकामध्ये वापरली आहेत. असं ते भाषेवर प्रामुख्यानं नटांकडूनच काम सगळ्या नाटकांमध्ये असं मला वाटतं. अच्छा. बरं, आता आपण म्हणजे या थीम अंतर्गत तुम्ही 4 गोष्टी सांगताय. अजून पुढे काही गोष्टी ऍड होतील किंवा तुम्ही काही काम करताय नवीन, असं काही आहे की वाढत जातील या एका संकल्पनेअंतर्गत आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी अजून बघायला मिळतील? माझी खरं तर इच्छा आहे की नाटक 10/22 अंतर्गत 2022च्या शेवटापर्यंत, डिसेंबर 2022 पर्यंत 10 नाटकं असावीत नाटक 10/22 अंतर्गत सादर होणारी. सध्या 4 नाटकं झालेली आहेत, अजून 6 नाटकं करायची अशी इच्छा आहे. पण माहिती नाही ते कितपत पूर्ण होऊ शकेल. बऱ्याच गोष्टी असतात. उदाहरणार्थ आता जो नवीन व्हेरियंट येतोय तो काय कसा वागणार आहे काय अजून आयडिया नाही. पण पावसाळाही येतोय आणि बरोबर. पावसाळ्यामध्ये नाटकांचे प्रयोग तितकेसे होत नाही. सो हे मला वाटतं पावसाळ्याचे 4 महिने तरी आहेत ती नाटकच जशी होतील तशी रन करण्याकडे कल असेल. आणि सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या 4 महिन्यांमध्ये जर सगळ्या गोष्टी जुळून आल्या तर ती 6 उरलेली नाटकं उरलेली म्हणजे ती ठरवलेली नाहीयेत अजून, पण कदाचित ती होतील. काही गोष्टी आहेत चालू. 1-2 सोलोज वरती माझं आता काम चालू आहे. पुण्यातले काही माझे ललित बाहेरचे मित्र आहेत, त्यांना घेऊन मी याच कॉन्सेप्ट अंडर विचार करतोय. पण ते अजून फिक्स नाही की करणार की नाही करणार किंवा पावसाळ्या आधी करणार की पावसाळ्यानंतर करणार. हा एक डिसिजन घ्यायचा आहे. पण अजून नक्कीच काही नाटकं, किमान 3 नाटकं तरी या प्रोजेक्ट अंतर्गत येतील असं मला वाटतं. आणि जसं की आता आपण म्हणतो की नाटक म्हटलं की तुम्ही आता वेगवेगळ्या ठिकाणी प्रयोग केलेले आहेत, वेगवेगळ्या ठिकाणच्या लोकांच्या प्रतिक्रिया तुम्हाला मिळत आहेत. पण एक इन जनरली लोकांच्या डोक्यात असतं नाटक म्हटलं की तो मोठा स्टेज, नेपथ्य. तर त्या अनुषंगाने बघायला गेलं तर हा प्रयोग थोडा चॅलेंजिंग वाटतो. पण तुम्हाला कसं वाटतं ते? म्हणजे आतापर्यंतच्या आपल्या डिस्कशन मधून मला असं जाणवलंय की प्रत्येक ठिकाणी हा इम्प्रोवाइज होत असणारा प्रयोग असेल. जरी तुम्ही वाघाची गोष्ट सांगत असलात तरी वेगवेगळ्या ठिकाणी तो इम्प्रोवाइज होत जात असेल. तर त्या अनुषंगाने ते किती चॅलेंजिंग वाटतं तुम्हाला? दिग्दर्शक म्हणून महेश तुला सुद्धा आणि काम करताय म्हणून ऋत्विक, शुभम, विक्रांत, तुमच्याही अनुषंगाने मला विचारावं असं वाटतं. हा, ऋत्विक बोलतोय. नाही, तू बोलून घे, मी नंतर बोल. हो. आमच्या MA च्या कोर्समध्ये 3rd इयरला एक अप्लाइड थिएटर म्हणून विषय आहे, उपयोजित रंगभूमी, की ज्याच्यामध्ये अशा ग्रुपसाठी, स्पेसिफिक समुदायांसाठी एक इंटेंट घेऊन एक ऍक्टिव्हिटी करणं हा एक अभ्यासक्रमातला भाग आहे. तर त्याच्यामध्ये आम्ही कम्युनिटी थिएटर किंवा ऑगस्ट बोलचे जे काही थिएटरचे टाईप होते ते सगळ्या गोष्टी शिकलेल्या होत्या. त्यातून विशिष्ट जनसमुदायासाठी केली जाणारी नाटकं, तर नाटकाचा हा एक प्रकार अस्तित्वात आहे हे अभ्यासक्रमात कुठंतरी शिकलेलं होतं, पण प्रत्यक्ष कधी करून बघितलेलं नव्हतं.
आता आम्ही तसाच काही नवीन फॉर्म काढलाय असं नाही म्हणता येणार, पण एलिमेंट्स कंबाईन करून जे काही नाटक 10x20 सारखा उपक्रम उभा राहिलाय, तर हे करणं चॅलेंजिंग तर होतच म्हणजे, पण म्हणजे जे तुम्ही म्हणालात की चॅलेंज असं आहे की लोक ऍक्सेप्ट करतील नाही करतील असं जे होतं. पण आतापर्यंतचा अनुभव असा आहे की मोस्टली कुठेही हा प्रयोग केला तर वर्क होतो. तर ते डिझाईन वाईज असावं की प्रत्येक ठिकाणी वर्क होण्यासाठीचे एलिमेंट त्याच्यामध्ये असावेत. एक तर त्याची ट्रान्सपोर्टेशनची फ्लेक्झिबिलिटी हा एक एलिमेंट आहेच. पण असंही नाटक असतं हे दाखवल्याशिवाय तरी कसं कळणार? बरोबर. त्यामुळे जितकं जास्त हे आम्ही करतोय तसा ऍक्सेप्टन्स तर डेफिनेटली दिसतोय आणि लोकांना हेही माहित होतंय की अशाही फॉर्मचं नाटक असू शकतं. बरोबर. सो असं काही चॅलेंज तर आहेच, पण म्हणजे ऍक्सेप्टन्स पण चांगला दिसतोय आणि मला हेच वाटतं की दाखवल्याशिवाय कळणार नाही की असंही नाटक केलं जाऊ शकतं कमीत कमी गोष्टींमध्ये. अगदी अगदी. ऋत्विक, तू हो, मी याबद्दल बोलायचं असं होतं मला की नाटक नाट्यगृहात व्हायला हवं असं काही बंधनकारक नाहीये आणि आम्ही हे ललित कला केंद्रामध्ये पहिल्या वर्षापासून शिकत असतो. आम्ही ललित कला केंद्रामधल्या वेगवेगळ्या आवारात आम्ही नाटक करत असतो आणि म्हणजे आपल्याला सवय जास्ती आहे मराठी नाटकांना बघायची की नाट्यगृहात जाऊन बघायची, पण एक कोमेडिया दell'arte म्हणून इटालियन फॉर्म आहे. तो खरं म्हणजे ह्याच्यामध्येच मार्केटमध्ये होतो सगळ्यांसोबत. आणि असे वेगवेगळे ठिकाणी असे काही ना काहीतरी असे उपक्रम होत असतात की ज्यांनी हे होतात. आता तुम्ही जर मराठी नाटकांचं जर बघाल जे व्यावसायिक याच्यावर चालतात, तर मराठी जर तुम्हाला थिएटर म्हणजे आपलं इकडचं कुठलंही थिएटर बुक करायचं असेल, तर मुंबईमध्ये तर विचारूच नका त्याचं भाडं किती आहे. त्याचबरोबर म्हणजे 15-20 हजाराच्या वरतीच त्यांची भाडी आहे. त्याचबरोबर वेगळे लाईट्सचा एक वेगळा खर्च द्यावा लागतो, त्याचं भाडं द्यावं लागतं. पुण्यामध्ये आलात तर तुम्हाला एक थोडं कमी असेल, पण किमान तुमचे 10-15 हजार रुपये तरी खर्च होतात प्रत्येक प्रयोगाच्या पाठी. तर ज्या वेळेला तुम्ही नवीन काहीतरी करायचा प्रयत्न करत असाल, तुमच्याकडे भांडवल असेलच असं काही नाही. आणि त्याचबरोबर कसं आहे की तुम्ही भलेही भांडवल 15,000चं जरी लावलं, तरी पण तेवढे प्रेक्षक येतील की नाही याची तुम्ही शाश्वती देऊ शकत नाही. कारण की पेपरामध्ये जर जाहिरात द्यायची असेल, तर त्याच्यासाठी एक वेगळं भांडवल द्यावं लागतं. तर ते वेगळे पैसे, हे वेगळे पैसे आणि जर तुम्ही नवीन कलाकार आहात, तर तुम्ही आणणार कुठून एवढे पैसे? तुमची संस्था किंवा कोणीही काही कुठून पैसे आणणार? तर मला हे त्यामुळे खूप महत्वाचं वाटतं की आता नाट्यगृह वगैरे सगळी सुरू जरी झालेली असली, तरी पण एक म्हणजे पूर्वी व्हायची छबिलदास म्हणून दादरमध्ये जी शाळा होती, तिकडे वेगवेगळे म्हणजे सत्यदेव दुबेजी किंवा बाकीचे करायचे असे प्रयोग. तर माझं म्हणणं आहे की हे आता परत म्हणजे जे बंद पडलेली होती ही गोष्ट, की हळू-हळू मग परत कोण ना कोणतरी म्हणजे आम्हीच करतोय असं नाही, बाकीचे पण करतायत, बरेच जण करतायत. आणि त्यांच्याबद्दल खूप छापलं जात नसेल, तरी पण असे बरेच जण करतात. म्हणजे आमचेच काही मित्र आहेत की जे आदिवासी पाड्यांमध्ये फक्त लहान मुलांसाठी गोष्टी घेऊन जातात आणि ते नाटकाच्या ह्याच्यामध्ये सांगतात त्यांना. तर असे बरेच उपक्रम होत असतात आणि आम्ही पण त्यामधलाच एक भाग आहोत. आणि या रीतीने हळूहळू म्हणजे जिकडे थिएटर्स नाहीये तिकडे पण नाटकं होऊ शकतात. जिकडे थिएटर्स आहेत पण काय म्हणतात आता फक्त आमच्याच दृष्टीने ते महाग नाहीये. तर प्रेक्षकांनाही 300-400 रुपयाचं तिकीट आज व्यावसायिक नाटकाचं आज विकत घ्यावं लागतंय. तर एक कुटुंब जरी गेलं तरी पण 2-3 हजार रुपये तरी खर्च होतोच त्यांचा एक नाटक बघण्याच्या पाठी. तर तुमच्याच बिल्डिंगच्या टेरेसवर येऊन जर आम्ही नाटक केलं, तर तुमचं प्रेक्षकांसाठी पण ते खूपच चांगलं होऊ शकतं असं आम्हाला वाटलं. त्यामुळे असे उपक्रम हे खूप महत्वाचे आहेत आणि हे सातत्याने करत राहिले पाहिजेत असं मला वाटतं. आता हा विषय निघालाच आहे म्हणून त्याला जोडूनच मला असं विचारावं वाटतं की एकच मिनिट या सगळ्याचं आर्थिक गणित कसं काय बसवता तुम्ही? कारण तो एक महत्वाचा भाग आहे या सगळ्याचा, तर ते कसं काय साधता?
सध्या सुरुवातीला तर आम्हाला ललित कला केंद्राने त्यांचा विस्तार कार्यक्रम म्हणजे रेपर्टरी चालू केलेली होती. ही काही काळासाठी म्हणजे अपवाद आणि नियम हे त्यांनी नाटक त्याचं पूर्ण फायनान्स ललित कला केंद्राने केलं. पण कोविडमुळे विद्यापीठांचं बजेट कमी झाल्यामुळे ते त्यांना पुढे कंटिन्यू करता आलं नाही. पण ललित कला केंद्र विस्तार कार्यक्रम हा चालू आहे. तर सुरुवातीची जी आम्ही नाटकं केली म्हणजे वाघाची गोष्ट असेल ती पण ललित कला केंद्र विस्तार कार्यक्रम अंतर्गत आणि नाटक 10x20 संकल्पने असे दोघांचं मिळून ते नाटक आहे. तर त्यावेळेला ललित कला केंद्राने आम्हाला खूप मदत केली. म्हणजे सुरुवातीची प्रोडक्शन कॉस्ट साठी आणि नाटक किंवा त्याच्या मार्गदर्शनासाठी आमचे विभाग प्रमुख डॉक्टर प्रवीण भोळे यांनी आम्हाला खूप मदत केली. आणि त्यानंतर आम्ही एक ठरवली की आपण 3 गोष्टींचे हे देऊया. एक तर आम्ही पहिली गोष्ट आम्ही लोकांकडे जातो की तुम्ही आमचं नाटक लावा. प्रेक्षक पण तुम्हीच घेऊन या. आम्ही काय हे करणार नाही. तर त्यांना आम्ही काय सांगतो आम्ही 3 प्रकारे आम्ही हे करतो, की एक तर आम्ही हॅट कलेक्शन करू. नाहीतर तुमच्या संस्थेकडून असं जर असेल की आमची संस्था तुम्हाला एक XYZ अमाउंट देईल, तर आम्ही ती स्वीकार करतो. XYZ अमाउंट आम्हाला मिळावी आणि त्यानंतर आम्ही प्रयोग करतो किंवा आम्ही तिकीट लावू. पण यामध्येही आमचं असं आहे की आम्ही काय खूप जास्ती पैसे चार्ज करतो असं नाहीये. आमचं ट्रॅव्हलिंगचे पैसे निघावेत त्यातून, जेवणा-खाण्याचे पैसे निघावेत आणि थोडंसं त्यावर काहीतरी एक मानधन मिळावं एवढंच काही आमची अपेक्षा असते. बाकी त्याकडून खूप काही अपेक्षा नाही आणि आम्ही त्या स्वरूपात करतो. हे म्हणजे ही सगळी नाटकं. आणि त्यातून बऱ्याच वेळेला तोटा होतो. काही प्रयोग असे लागतात ज्याच्यातून फायदा होतो. म्हणजे ज्या वेळेला खरं सांगायचं गेलं की ज्यावेळेला सरळ-सरळ मानधन मिळतं त्यावेळेला आमचा फायदा होतो असं तुम्ही म्हणू शकता. कारण हॅट कलेक्शनचं डिपेंड करतं. म्हणजे आमचा पहिला प्रयोग जो झालेला होता, आम्ही शिळीमला पहिला प्रयोग केला आमचा. तर तिकडे एक डोंबिवलीतले काही मंडळी आलेली होती आणि ते नाटक प्रेमीच होते ते सगळे, रसिक होते अक्षरशः. आणि तो एक असा जुना ग्रुप होता त्यांचा म्हणजे शाळेतला ग्रुप होता आणि आता ते सगळे 50शी-60ला आलेले लोकं ते शाळेतला ग्रुप गेट टुगेदरला आलेले होते. आणि त्यांना आमचं नाटक आवडलं आणि त्यांनी आम्हाला ₹5,000 रक्कम त्यांनी आम्हाला सरळ दिली त्यावेळेला. तर असं पण आमचे अनुभव आहेत आणि काही वेळेला जास्ती काही कलेक्शन झालं नाही असेही अनुभव आहेत. पण तुम्ही ज्यावेळेला हे करत असता नाटक वगैरे त्यावेळेला फायदा तोटा हे होत असतं. तर त्यामुळे काही आम्ही त्याचं एवढं मनावर घेत नाही. पण तोटा कमीत कमी व्हावा याच्याकडे आमचा कल असतो. त्यामुळेच आम्ही बाकीच्या सगळ्या गोष्टी आम्ही वगळण्याचं काम हे त्याचमुळे केलेलं होतं, की लाईट्सवर जो खर्च होतो किंवा बाकीच्या गोष्टींवर जो खर्च होतो, ट्रान्सपोर्टेशनला खूप जो खर्च होतो, की टेम्पो भाड्याने घेणे आणि हे सगळं आम्ही कमी केल्यामुळे आम्ही सर्व्हाइव्ह करू शकतो, असं मला वाटतं याच्यात. खूप म्हणजे हे खरंच फक्त नाट्य रसिकांसाठी असं नाही म्हणत आहे मी, पण प्रशिक्षण घेणाऱ्यांसाठी किंवा या क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी हे खूप इन्स्पायरिंग आहे ही सगळी प्रोसेस. एक वेगळा फॉर्म घेऊन तुम्ही लोकांसमोर येताय. मुळात हे तर खूप चॅलेंजिंग आहे सगळ्याच दृष्टीने आणि ते इतकं छान पद्धतीने या 4 वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही मांडताय हे म्हणजे मला स्वतःला खूप क्युरिओसिटी आहे की मला कधी यातले प्रयोग बघायला मिळते आणि होपफुली आपली भेट नक्की होईलच कुठल्या ना कुठल्या प्रयोगामध्ये आणि क्युरियस आहेच मी. बरं महेश, विक्रांत, शुभम, ऋत्विक तुम्हाला अजून एक्स्ट्रा काही की माझ्याकडून काही विचारायचं राहिलंय आणि तुम्हाला सांगायचंय असं कारण आपण थोडा आपल्याकडे वेळेचं जरा हे होतंय त्यामुळे विचार थोडं आटोपतं घेते हे सेशन मी की अजून काही कव्हर अप करायचंय किंवा अजून आपल्याला बोलायचंय कुठल्या टॉपिकवर माझ्याकडून राहिलंय आणि तुम्हाला बोलायचं असं काही आहे तर ते नक्की तुम्ही व्यक्त करा. मला 1-2 गोष्टी शेअर करायची इच्छा आहे. नाटक 10x20 या उपक्रमाअंतर्गत आतापर्यंत जी काही नाटकं सादर होत आहेत त्याचं एक छान वैशिष्ट्य म्हणून ऍज अ प्रेक्षक म्हणून सुद्धा आणि ऍज अन ऍक्टर म्हणून सुद्धा मीच एक ऑब्झर्व केलेली गोष्ट म्हणजे एक नाटक सोडता
त्याचा विषय वेगळा आहे, द रेप नावाचं. पण बाकीची सगळी नाटकं सगळ्या एज ग्रुप साठी आहे असं मला वाटतं. म्हणजे लहान मुलं देखील तितकीच एन्जॉय करतात, वयस्कर मंडळी सुद्धा तितक्याच प्रमाणात एन्जॉय करतात, आणि आमच्यासारखी जशी तरुण काही मुलं तर तिथं खूपच एन्जॉय करतात. सो 10x20 अंतर्गत ही जी नाटकं होतात ती फार म्हणजे सगळ्या एज ग्रुपसाठी आहेत, आणि प्रत्येकाला काही ना काही शेवटी काहीतरी सांगून जातात. प्रत्येक जण काही ना काहीतरी विचार करतो. लहान मुलगा कदाचित असा विचार करत असेल की बाबा कोणतंही नाटक बघून की वाघाची गोष्ट बघून त्याला काहीतरी वेगळं मिळत असेल, तो काहीतरी कोणाशी चांगलं वागेल, त्याच्या त्याच्या लेवलवर त्याला जे काही समजलं असेल. तरुण माणूस त्याच लेवलला जाऊन विचार करेल की यार हे जे सांगतात हे काहीतरी वेगळं आहे आणि हे आपण अप्लाय करायला पाहिजे, अशा काही गोष्टी. सो प्रत्येक नाटकाची त्याची एक खासियत आहे, पण त्याच्यात ही एक कॉमन गोष्ट आहे की ते सगळ्या एज ग्रुप साठी आहे, एन्जॉयबल आणि समजून घेण्यासारखं आहे. फार अवघड नाहीये नाटक. सो ते फार छान गोष्ट वाटते मला ओव्हरऑलच. खूप छान उपक्रम घेऊन तुम्ही येताय, आणि स्वच्छंद असे उपक्रम ऑर्गनाईज करत असतं. तर आय होप मी खूप म्हणजे असं मला वाटतं की आपण येत्या काही दिवसांमध्ये स्वच्छंद थ्रू आपण भेटू आणि असे काही उपक्रम लोकांसमोर आणू. कारण ही थीम म्हणा किंवा तुमचे विषय म्हणा जे तुम्ही मांडताय ते खूप स्तुत्य आहेत आणि खूप त्याची उत्सुकता लागून राहील असं मला वाटतं एकंदरीत हा संपूर्ण विषय. आणि सगळ्यात महत्वाचं आज या सेशन करता महेश, शुभम, ऋत्विक, विक्रांत, तुम्ही तुमच्या तालमी करताय, तुमची कामं करताय, तर त्यातून वेळ काढून तुम्ही आज आपल्या ह्या गप्पा झाल्या या एका युनिक उपक्रमाबद्दल, त्याबद्दल खूप खूप थँक्यू. आणि स्वच्छंदकडून तुमचे खूप आभार. तुम्हाला पण थँक्यू. थँक्यू थँक्यू सो मच.